अकोला जिल्ह्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली की जीव वाचवण्यासाठी व मदत करण्यासाठी धावून येणाऱ्या व पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून निस्वार्थ भावनेने मदत करणाऱ्या अशा देवदूतांचा पुष्पगुच्छ देऊन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सत्कार करून त्यांची पाठ थोपटली। रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत किंवा रस्ता अपघात झाल्यास त्वरित धाव घेऊन पोलिसांची वाट न पाहता मदत करणाऱ्या व्यक्तींचा रिधोरा बायपास जवळ एका छोटेखानी कार्यक्रमात शहर वाहतूक शाखा अकोलातर्फे सत्कार करण्यात आला। यामध्ये फक्त अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आपल्या कार्याने नावलौकिक मिळवलेले पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व मदत पथक तसेच रिधोरा येथील अपघात मदत पथक यांचा समावेश होता। संत गाडगेबाबा शोध व मदत पथकाचे संचालक दीपक सदाफळे तसेच त्यांच्या पथकातील अंकुश सदाफळे, गोकुल तायडे, संकेत देशमुख, ऋषिकेश तायडे, गोविंद ढोके, मयूर सलेदार, ऋषिकेश राखोंडे यांचा तसेच अपघात मदत पथक रिधोराचे संचालक पोलीस पाटील सुजय देशमुख, तलाठी प्रशांत बुले, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर देशमुख, संजय अघडते, ग्रामपंचायत सदस्य नितीन देशमुख, अनिल दंदी, अमोल लाव्हाले, यशवंत देशमुख यांचा पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संत गाडगेबाबा शोध व बचत पथकाचे संचालक दीपक सदाफळे यांनी वेळोवेळी त्यांनी राबविलेल्या चित्तथरारक अशा रेस्क्यू ऑपरेशनचे अनुभव सांगितले। तसेच रिधोरा अपघात बचाव पथकाचे प्रशांत बुले व सुजय देशमुख यांनी अपघातग्रस्तांना मदत करताना आलेले अनुभव कथन केले। त्यावेळी उपस्थितांचा श्वास रोखला गेला होता। सर्वांनी त्यांच्या सत्काराबद्दल शहर वाहतूक शाखेचे आभार व्यक्त केले। सत्कार कार्यक्रमाला स्थानिक पत्रकार अनिल दंदी व शिवदास जामुदे व रिधोरा ग्रामस्थ उपस्थित होते। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।